श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्रील प्रभुपाद की जय। जय राधा माधव जय बिहारी। जय राधा माधव जय कुंद बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन जय जगत जय जमुना तीरवनचारी। जय कुंद बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम नमो नमो हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय राधा माधव राधा माधव श्री राधे राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी। जय गौराधिका जय गौराधिका गौराधिका जय गौराधिका। जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय गुरुदेव गुरुदेव जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्री प्रभुपाद। ओम नमो
भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। त्वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत, कारण मी जगन्नाथपुरी कार्तिक यात्रेसाठी गेलेलो होतो आणि तिथे गुरु महाराज आणि बाकीचे जे वरिष्ठ वैष्णव त्यांचा संग मिळाला भगवंतांच्या कृपेने। जसं की आपण श्रीमद भागवतामध्ये पाहतो की ज्या वेळेस भगवंत कृष्ण आपल्याला त्यांचा अनुग्रह त्यांची कृपा प्रदान करायची असते, त्यावेळेस आपल्याला भगवंतांच्या भक्तांचा संग प्राप्त होतो। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये, भौतिक ऐश्वर्य असो, भौतिक गरजांची प्राप्ती असो, ती तर भगवंतांद्वारे केवळ भक्तांसाठीच नाही तर अभक्तांसाठी पण अशीच केली जाते। त्याच्यामुळे ती भगवंतांची खरी कृपा नाहीये, तर खरी कृपा आहे भगवंतांच्या भक्तांचा संग। तर आपण यासाठी नेहमी इच्छुक असलं पाहिजे आणि कृतज्ञ असलं पाहिजे। तर आपण मागच्या चर्चेमध्ये आपण चर्चा केलेली मागच्या सेशन मध्ये की नारद मुनी व्यासदेवांना त्यांच्या स्वतःच्या उदाहरणामधून भगवंतांच्या भक्तीबद्दल सांगत आहेत। आणि आपण स्पेसिफिकली पाहिलं की भगवंतांच्या भक्तीमधला जो रस आहे, जी रुची आहे,
ती अशी नाहीये की काळानुरूप कमी होत जाते. जसं की आपण उदाहरण दिलं, की भौतिक नोकरीमध्ये ज्यावेळेस मनुष्य असतो, त्यावेळेस 58-60 जे काही वय असेल रिटायरमेंटचं, ते रिटायरमेंट झाल्यानंतर पुन्हा मनुष्याची इच्छा होत नाही, त्या नोकरीच्या गोष्टींमध्ये लक्ष घालण्याची. पण भगवंतांची भक्ती तशी नाही. आपण प्रभुपादांचं उदाहरण पाहिलं, की अक्षरशः आयुष्याच्या एकदम शेवटच्या क्षणी मृत्यूशय्येवर असताना पण ज्यावेळेस की शरीर वृद्धापकाळाने आणि अन्न-पाणी त्याग केल्यामुळे कमकुवत झालेलं आहे. पण तरी भगवंतांची भक्ती करण्याची इच्छा एवढी तीव्र आहे, की त्या मृत्यूशय्येवर असताना पण श्रीमद भागवतमचे तात्पर्य श्रील प्रभुपादजी देत होते. आणि तेवढ्याच क्लॅरिटीने जे की तात्पर्य त्यांनी दुसऱ्या अध्यायांमध्ये, दुसऱ्या स्कंदांमध्ये दिलेले आहेत. तर नारद मुनी श्रील व्यासदेवांना अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तीचे महत्त्व पटवून सांगतात स्वतःच्या उदाहरणामधून. आणि आपण पाहिलेलं, की कशाप्रकारे नारद मुनी आपल्या आईला जी की त्यांची एकमेव आश्रय होती, सर्पदंश झाल्यानंतर बरेचसे गाव, नगर, शहर, वस्त्या, खाणी, जंगल अशा प्रकारे पार करून शेवटी एका घनदाट जंगलामध्ये एका तलावाचे पाणी पिऊन एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी भगवंतांवर स्मरण करण्यास सुरुवात केलं. आपलं ध्यान केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांना भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं आपल्या हृदयामध्ये काही क्षणांसाठी आणि त्यानंतर भगवंतांचं दर्शन त्यांच्या डोळ्यासमोरून, नजरेसमोरून गेल्यानंतर ते खूप त्यांनी प्रयत्न केला ते दर्शन पुन्हा प्राप्त करण्याचा. मग भगवंतांचा त्यांना उपदेश प्राप्त झाला, की "हे नारदा, या जन्मामध्ये तू मला जे आत्ता दर्शन घेतलेलं आहेस, ते तुझं या जन्मासाठीचं शेवटचं दर्शन असेल. यानंतर तू आपल्या हृदयामध्ये राहिलेले जे कोणते काही क्लेशांचे जे थोडेफार अवशेष बाकी असतील अनर्थांचे, ते शुद्ध करून या जन्माच्या शेवटी तू मला प्राप्त करशील." आणि त्यानंतर नारद मुनींनी आपलं राहिलेलं जीवन कसं भगवंतांच्या सेवेमध्ये घालवलं. तर त्यानंतर आपण आजच्या श्लोकामध्ये येतो. श्लोक क्रमांक 27. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आपण आज प्रयत्न करू हा 6वा अध्याय संपवण्याचा. अराउंड 9 ते 10 श्लोक आपल्याला कव्हर करायचे. 10-11. एवं कृष्णमतेर्ब्रह्मन् एवं कृष्णमते ब्रह्मन् आसक्तस्यामलात्मनः आसक्तस्य मलात्मनं कालः प्रादुर्भूतकाले कालः प्रादुर्भूतकाले तडी सौदामनी यथा हरिसौदामनिर्मथा आणि हे ब्रह्मन व्यासदेव अशा रीतीने काळ घालविल्यानंतर सर्वथा भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात असलेला आणि त्यामुळे कोणतीही आसक्ती नसलेला मी भौतिक दूषणातून पूर्णपणे मुक्त होऊन वीज आणि प्रकाश एकाच वेळी प्रकट व्हावा त्याप्रमाणे मृत्यूला प्राप्त झालो. अशा प्रकारे नारद मुनी सांगत आहेत, की त्यांच्या हृदयाचं पूर्ण स्वच्छता, पूर्ण अनर्थ नष्ट झाल्यानंतर, शुद्ध हृदयाची स्थिती प्राप्त केल्यानंतर कशाप्रकारे ह्या राहिलेल्या भौतिक दूषणातून मुक्त होऊन नारद मुनी यांनी मृत्यूला गाठलं. असं म्हटलं जातं, की मृत्यू हा कुणालाच टळत नाही. मग तुम्ही भक्त असा किंवा अभक्त असा. फक्त फरक हा आहे, की उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये प्रभुपादजी सांगतात, की एका भक्तासाठी आणि एका अभक्तासाठी मृत्यूमध्ये काय फरक आहे, की ज्या प्रकारे एक मांजर आहे, ती आपल्या पिल्लाला पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल, तर कशी घेऊन जाते मांजर? अलगद घेऊन जाते. अलगद तोंडामध्ये अलगद पकडून घेऊन जाते. हो. पण तीच मांजर ज्यावेळेस एखाद्या उंदीराला पकडते तोंडामध्ये, तर त्या पिल्लाला मांजराच्या पिल्लाला वाटणाऱ्या
अनुभवामध्ये आणि त्या उंदीराला येणाऱ्या अनुभवामध्ये काही फरक आहे का? काय वाटतं तुम्हाला? दोघांनाही तोंडात पकडते मांजर, पण दोघांच्या अनुभवात काही फरक आहे? गणेश उंदराला प्रभूजी. हो प्रभूजी. पिल्लांना ती सुरक्षित पणे घेऊन जाते आणि उंदरासाठी ती मृत्यूचा जबडा असतो तो, म्हणजे असं. मृत्यूचा जबडा असते, की असं सांगितलं जातं. आपल्याला जरी पाहायला ते खूप अवघड वाटत असेल, की अरे पिल्लांना कशी घेऊन जाते, त्यांना टोचत असेल किंवा त्यांना खूप त्रास होत असेल. पण ती एवढं व्यवस्थित अलगद घेऊन जाते, की पिल्लांसाठी ती तरी पण आईची माया असते. त्यांना बिलकुल भीती किंवा त त्रास वाटत नाही. परंतु ज्यावेळेस तिने तिच्या जबड्यामध्ये एका उंदीराला पकडलेलं असतं, त्या उंदीरासाठी ती साक्षात काळ असते, मृत्यू असते आणि त्याला मांजराने मारण्या अगोदरच अर्धमेला तो होऊन जातो भीतीने. कारण ज्या प्रकारे तिने त्याला पकडलेलं असतं. त्याच प्रकारे भक्तांसाठी आणि अभक्तांसाठी मृत्यू असं सांगितलेलं आहे, की भक्तांसाठी मृत्यू हे साक्षात कृष्णच्या रूपात येतात. म्हणजे एखादी मांजर जशी आपल्या पिल्लाला जबड्यामध्ये पकडून घेऊन जाते अलगद, त्याप्रमाणे भगवंत भक्तांना नेण्यासाठी अरेंजमेंट करतात. फक्त हे भौतिक शरीर त्याग करून आध्यात्मिक शरीर प्राप्त करून आध्यात्मिक भगवत धामामध्ये परतण्यासाठी. परंतु एका अभक्त व्यक्तीसाठी मृत्यू हे स्वतः भगवंत काळ रूपामध्ये येतात आणि जे की इतकं भयावह असतं अभक्तांसाठी, की आपल्यापैकी कोणी मेडिकल प्रोफेशनमध्ये का माहीत नाही. पण तुम्ही जर कोणत्या डॉक्टरांना वगैरे विचारलं, की जे नॅचरल म्हणजे वृद्धापकाळाने म्हणा, कोणत्या रोगाने म्हणा, जे मृत्यू होतात, मृत्यू ज्यावेळेस हळू येत असतो जवळ, पेशंट एवढा घाबरलेला असतो, की बऱ्याच केसेसमध्ये त्यांना मलमूत्र वगैरे विसर्जन पण होतं. एवढा व्यक्ती घाबरलेला असतो. का? कारण जीवनामध्ये जर त्यांनी भक्ती केलेली नाहीये, तर शेवटी त्यांना कुणाचं दर्शन होण्याची जास्त शक्यता आहे? एका अभक्त व्यक्तीसाठी यमदूतांचं. यमराज. हा. आणि यमराज. यमदूत काही आईसारखं प्रेमाने उचलून घेऊन जाणार नाहीत. यमदूत हे साखळीला बांधून ओढूनच घेऊन जाणार आणि त्यांचं अकराळ-विकराळ रूप पाहून अक्षरशः मनुष्य रडतो आणि पूर्ण भीतीने घाबरगुंडी उडते. का? कारण त्यावेळेस भगवंतांना स्मरण करण्याची वेळ निघून गेलेली असते. इंद्रिय साथ देत नसतात. त्याच्यामुळे बऱ्याच महान वैष्णव आचार्यांचं आणि भक्तांचं खूप छान प्रार्थना आहे. अ, कुलशेखर महाराजांची मुकुंदमाला स्तोत्रामध्ये. त्यावेळेस ते म्हणतात, की "हे भगवंत, आत्ता ज्यावेळेस माझं शरीर हे धष्टपुष्ट चांगलं मी आपली भक्ती करण्यासाठी सक्षम आहे. डोळे व्यवस्थित काम करत आहे, ऐकू येतंय व्यवस्थित, दात आहेत व्यवस्थित आणि हात-पाय व्यवस्थित चालत आहेत आपली सेवा करण्यामध्ये. कृपया आपण मला वरदान द्या, की आत्ताच माझ्या मृत्यूची वेळ यावी, जेणेकरून आपल्याला स्मरण करणं सोपं होईल. कारण अशा वेळेस शेवटच्या क्षणी आयुष्याच्या ज्यावेळेस की कफ, वात, पित्ताने आपला घसा पूर्ण भरलेला आहे. आपल्याला काही शब्द उच्चारायचे पण उच्चारता येत नाहीयेत आणि पूर्ण इंद्रिय एक फेल होत आहेत. अशा अवघड काळामध्ये कसं काय शक्य आहे मला आपलं स्मरण होणं? तर सांगण्याचा हेतू असा की असं नाही की तरुण वयातच मनुष्यानी मृत्यूला पकडावं, कारण अजून आपल्याला हृदयाचं शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. पण शरीर व्यवस्थित असताना आपण निश्चित भगवंतांची भक्ती चांगल्या प्रकारे केली पाहिजे. म्हातारपणासाठी ठेवायला नको. जसं आपण म्हणतो, की फूल जे आपण भगवंतांना अर्पण करतो, ते आपण फ्रेश, ताजं असताना अर्पण करतो. असं नाही की 2-3 दिवस शिळं झालेलं फूल आहे, पूर्ण त्याच्या पाकळ्या अशा गळून पडायला आलेल्या आहेत आणि मग आपण ते भगवंतांना अर्पण करतो. ऑफकोर्स आपल्यापैकी जे भक्तीमध्ये उशीर आले काही हरकत नाही. आता पण तुम्ही भक्ती करून भगवंतांना प्राप्त करू शकता. पण ज्यावेळेस आपल्या हातामध्ये अजून वेळ आहे, हात-पाय व्यवस्थित चालत आहेत, आपण भगवंतांना जरूर स्मरण शिकायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. म्हातारपणामध्ये आपली इच्छा असून पण आपलं शरीर आपल्याला साथ देणार नाही. तर इथे नारद मुनी सांगत आहेत त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून, की कशाप्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याच इच्छा, आकांक्षा, भौतिक इच्छा, आकांक्षा राहत नाहीत. भगवंतांच्या कृपेने त्या पूर्ण संतुष्ट होतात
आणि कशा प्रकारे भगवंतांचं स्मरण हे माणसाचं हृदय पूर्ण प्रकारे संतुष्ट करतं, जे की व्यासदेवांचं मेन कारण होतं नारद मुनींचा उपदेश प्राप्त करण्याचं, की एवढं सगळं वेदांची रचना करून पण त्यांच्या हृदयामध्ये समाधान किंवा संतुष्टी नव्हते. तर नारद मुनी स्वतःच्या उदाहरणातून शिकवत आहेत, खरं समाधान आपण कसं प्राप्त करू शकतो. तर आपण एकदा हे तात्पर्य वाचू. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू का? हरे कृष्णा हां. प्रभूजी, मी वाचते. हां, शिरीष प्रभूजी तुम्ही हे वाचा आणि हो क्षितिजा माताजी तुम्ही पुढचं वाचा. हो हो हो. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्णाच्या विचारात पूर्णपणे मग्न असणे म्हणजे भौतिकतेच्या मलापासून किंवा आकांक्षापासून मुक्त होणे आलेच. धनाढ्य व्यक्तीला तुच्छ गोष्टी आकांक्षा नसते. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या भक्ताला ज्या ठिकाणी शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय जीवन आहे अशा भगवंताच्या राज्यात जाण्याची पूर्ण शाश्वती असल्याने बाहुलीप्रमाणे असलेल्या किंवा केवळ वास्तविकतेची छाया असलेल्या क्षणभंगूर तुच्छ भौतिक गोष्टीची मुळीच लालसा नसते. हे श्रद्धात्मक दृष्ट्या संपन्न व्यक्तीचे लक्षण आहे. समयानुसार जेव्हा भक्त पूर्णपणे सिद्ध होतो तेव्हा अचानक शरीराचे परिवर्तन होते. त्याला सामान्यपणे मृत्यू म्हणतात. भक्तासाठी हे परिवर्तन अगदी एकाच वेळी वीज आणि प्रकाश प्रकट व्हावा त्याप्रमाणे घडत असते. सांगण्याचे तात्पर्य असे की परमेश्वराच्या इच्छेने भक्त तत्क्षणी त्याचे भौतिक शरीर त्यागून दिव्य शरीर स्वीकारतो. अर्थात मृत्यूपूर्वी देखील शुद्ध भगवत भक्ताला कोणत्याही प्रकारची भौतिक आसक्ती नसते. कारण अग्नीच्या संपर्काने लोखंड अग्नीप्रमाणे तप्त होते त्याप्रमाणे त्यांचे शरीर देवत्वाला प्राप्त झालेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर या तात्पर्यामध्ये आपण बघतो की कशा प्रकारे भगवंतांचे भक्त ज्यावेळेस त्यांच्या भक्तीमध्ये जोडले जातात त्यावेळेस त्यांच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक इच्छा आकांक्षा ह्या अपूर्ण राहत नाहीत. भगवंतांच्या कृपेने पूर्ण हृदय संतुष्ट होते. आणि प्रभुपादजी सांगतात ज्या प्रकारे एक जो धनाढ्य व्यक्ती आहे, समजा आपल्याला खरे हिरे वगैरे त्यांचे नेकलेस घालण्याची सवय असेल किंवा आपल्याकडे जर प्रचुर प्रमाणात असतील, तर जे प्लास्टिकचे मणी मिळतात बाजारामध्ये त्याबद्दल आपलं आकर्षण काही राहणार नाही. कारण ते खऱ्या-खुऱ्या हिऱ्यांसमोर हे केवळ काहीच त्याचं मूल्य नाहीये. त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तांना ज्यावेळेस भगवत भक्ती प्राप्त होते, या भौतिक जगातले जे भौतिक सुख आहेत, ते त्यांच्यासाठी तुच्छ होऊन जातात. ज्या प्रकारे आपण ध्रुव महाराजांच्या केसमध्ये बघतो, की ध्रुव महाराजांनी भगवंतांची जी भक्ती केलेली, ती भौतिक लालसेसाठी सुरू केलेली. कोणती लालसा होती त्यांची? काय प्राप्त करण्याची? ध्रुव महाराजांना काय इच्छा होती? हरे कृष्ण. वडिलांपेक्षा जास्त राज्य मोठं पाहिजे होतं त्यांना. हां. आणि वडिलांपेक्षा त्यांच्या पंजोबांपेक्षा म्हणजे ब्रह्माजींपेक्षा, जे की या भौतिक जगामधले सर्वश्रेष्ठ जीवात्मा आहे, त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असं राज्य त्यांना प्राप्त करायचं होतं. आणि भगवंतांची ज्यावेळेस त्यांना प्राप्ती झाली, त्यावेळेस प्रल्हाद महाराजांचा अनुभव, त्यांचा साक्षात्कार हा होता, की हे भगवंत, मी एका काचेच्या तुटलेल्या तुकड्यांकरिता अपेक्षा करत होतो, इच्छा ठेवत होतो. पण मला आता काय प्राप्त झालंय? मला आता मौल्यवान हिरा प्राप्त झालाय. त्याच्यामुळे मला त्या काचेच्या तुटलेल्या तुकड्यांची आता बिलकुल अपेक्षा नाहीये. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा, की हे भगवंत, आता मला तुमचं जे दर्शन प्राप्त झालंय, त्याच्यासमोर मी ज्या भौतिक मोठ्या राज्याची अपेक्षा करत होतो, माझ्या पंजोबांपेक्षा, ब्रह्माजींपेक्षा मोठ्या, त्याची मला बिलकुल आता अपेक्षा नाहीये. परंतु भगवंतांनी त्यांचं हृदय शुद्धीकरण केल्यानंतर त्यांची जी सुरुवातीची इच्छा होती, ती ध्रुव महाराज नंतर नको म्हटल्यानंतर पण भगवंतांनी पूर्ण केली, की काही हरकत नाही. एकदा तुझी इच्छा होती ध्रुव, त्याच्यामुळे तू हा ध्रुव तारा घे, जो की असं सांगितलं जातं, की भौतिक जगातल्या प्रलयामध्ये ज्यावेळेस ब्रह्माजींचा जो प्लॅनेट आहे ब्रह्मलोक किंवा सत्यलोक म्हणतात, तो पण ज्यावेळेस प्रलयामध्ये नष्ट होतो, त्यावेळेस पण ध्रुव तारा हा
नष्ट होत नाही. अशा प्रकारे ब्रह्माजींपेक्षा श्रेष्ठ लोक हे ध्रुव महाराजांना प्राप्त करून दिलं. त्याच प्रकारे दुसरं एक अजून खूप सुंदर श्लोक आहे. आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये एक आचार्य होऊन गेलेले आहेत, यमुनाचार्य, जे की महान आचार्य आहेत. त्यांचं एक सुंदर श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये प्रभुपादजी कोट करतात. यत् अवधी मम चेत कृष्ण पदारविंदे नवनवरसाधामनि उद्यतं रन्तुम् आसित तत् अवधि मत बत नारी संगमे स्मर्यमाने भवति मुख विकार सुष्ठु निष्ठीवनं च. तर यमुनाचार्य सांगतात की यत अवधी मम चेत कृष्ण पद अरविंदे, भगवंत कृष्णांच्या चरण कमळांमध्ये माझं मन ज्या वेळेस पासून स्थिरावलेलं आहे आणि ज्या वेळेस पासून मी ध्यान तिथे केंद्रित केलेलं आहे, नवनवरसा धामनी उद्यतम रंतुम आसित, नवीन नवीन रस मला प्राप्त होत आहे भगवंतांच्या चरण कमळांच्या सेवेमध्ये. तत् अवधी बत नारी संगमे स्मर्यमाने, आणि त्यावेळेस या भौतिक जगातलं जे भौतिक सुख आहे, जसं एका पुरुषांसाठी स्त्रीचं किंवा स्त्रीसाठी पुरुषांचं, तो विचार ज्यावेळेस मनात येतो, तत् यत् अवधी बत नारी संगमे स्मर्यमाने भवति मुख विकारः सुष्ठु निष्ठी वनम च, त्यावेळेस माझे जे ओठ आहे ते डिस्ट्रेसमध्ये, म्हणजे एका तुच्छ वाटणाऱ्या गोष्टीमध्ये, एखादी घाणेरडी गोष्ट जर आपल्याला रस्त्यात दिसली तर आपण कसं तोंड लगेच दुसरीकडे वळवतो, त्याच प्रकारे त्या गोष्टीकडे कधी पण विचार आला तर माझं मन हे ऑटोमॅटिकली त्या तुच्छ गोष्टींपासून दूर वळतं आणि आय स्पिट ॲट द थॉट, म्हणजे अक्षरशः ती गोष्ट घाणेरडी वाटून मी दुसरीकडे थुंकतो. तर म्हणण्याचा अर्थ असा की भगवंतांच्या भक्तीमध्ये ज्या वेळेस श्रेष्ठ रस प्राप्त होतो भक्ताला, त्यावेळेस या भौतिक आनंदाचा जो स्तर आहे तो तुच्छ होऊन जातो, जसं आपण ध्रुव महाराजांच्या उदाहरणामधून पाहिलं किंवा यमुनाचार्य यांच्या उदाहरणामधून पाहिलं. तर अशा प्रकारे या भौतिक लालसा, इच्छा ह्या तुच्छ वाटण्याच्या स्तरावर नारद मुनी ज्यावेळेस पोहोचले आणि त्यांच्या हृदयाचं पूर्ण शुद्धीकरण झालं, त्यावेळेस एकाच वेळी जसं वीज आणि प्रकाश हे प्रकट व्हावेत, त्याचप्रमाणे त्यांनी भौतिक शरीर सोडलं, त्यागलं आणि आध्यात्मिक शरीर धारण केलं. आणि या श्लोकाचा मेन जो गाभा आहे तो काय आहे? भगवंतांच्या स्मरणामध्ये लीन असणं, भगवंतांचं स्मरण करण्याची म्हणजे प्रॅक्टिस आहे, सराव आहे, तो व्यवस्थित करणं. आणि त्या सरावामुळे नारद मुनींना कशा प्रकारे आध्यात्मिक शरीर प्राप्त झालं. तर आपण पुढचा श्लोक इथे म्हणू. प्रयुज्यमाने मयि त्वां शुद्धां प्रयुज्यमाने मयि तां शुद्धां प्रयुज्यमाने मयि तां प्रयुज्यमाने मयि तां शुद्धां भागवतीं तनुं आरब्ध कर्म निर्वाणो न्यपतत् पांचभौतिकः. न्यपतत् पांचभौतिकः. क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. भगवंतांच्या सान्निध्यातील त्यांच्या अनुयायांना अनुरूप असे दिव्य शरीर मला प्राप्त झाले आणि मी 5 भौतिक तत्वांनी बनलेल्या शरीराचा त्याग केला. अशा प्रकारे माझ्या सर्व कर्मफळांचा अंत झाला. तात्पर्य आपण वाचू का प्रभुजी? भगवंतांनी नारदांना सुचवले होते की त्यांना त्यांच्या सान्निध्यात अनुरूप असे दिव्य शरीर प्राप्त होईल. त्याप्रमाणे भौतिक शरीर सोडताच नारदांना स्वतःचे दिव्य शरीर प्राप्त झाले. अशा दिव्य शरीराचा भौतिकतेशी काहीच संबंध नसतो आणि त्यात 3 मूळ दिव्य गुण असतात. ते शाश्वत असते, भौतिक गुणापासून आणि सकाम कर्माच्या प्रतिक्रियांपासून मुक्त असते. या गुणांच्या अभावामुळे
भौतिक शरीर नेहमीच आक्रांत झालेले असते, परंतु भगवत भक्त भगवंतांच्या प्रेममय सेवेत संलग्न होताच त्याचे शरीर तत्काळ दिव्य गुणांनी उत्प्रेरित होते. चुंबकाचा लोखंडावर चुंबकीय प्रभाव होतो, तद्वत भक्तीचा प्रभाव आहे. म्हणून देह परिवर्तन होणे म्हणजे शुद्ध भक्तावरील प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रतिक्रियांचा अंत होणे होय. शास्त्रात अशा तऱ्हेची अनेक उदाहरणे आहेत. ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज आणि इतर अनेक भक्त बाह्यदृष्ट्या त्याच देहात भगवंतांचे समोरासमोर दर्शन करू शकले. याचा अर्थ असा की भक्ताच्या देहाचा स्वभाव भौतिकतेतून दिव्यत्वात परिणत होतो. प्रामाणिक शास्त्रांच्या आधारे गोस्वामींचे हेच मत आहे. ब्रह्मसंहितेत असे म्हटले आहे की इंद्रगोप किड्यापासून ते श्रेष्ठ अशा स्वर्गराज इंद्रापर्यंत सर्वच प्राणी मात्रे कर्म नियमांच्या अधीन आहेत आणि आपल्या कर्मानुसार सुखदुःखे भोगण्याला बाध्य आहेत. भगवंतांच्या अहैतुकी कृपेने केवळ भक्तच त्यातून मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण हरे प्रभूजी, कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद माताजी. तर या श्लोकामध्ये जो मेन मुद्दा, मूळ मुद्दा समजून घेण्याचा आहे, तो भगवंतांच्या भक्तीमुळे कशा प्रकारे भक्ताचा जो देह आहे तो भौतिक देहातून दिव्य देह कसा प्राप्त होतो, कसा परिवर्तित होतो. आणि त्यासाठी इथे सांगितलेलं आहे की भगवंतांच्या भक्तीमध्ये, एक मिनिट, ते वाक्य कुठे गेलं? भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण ज्या वेळेस स्वतः संलग्न होतो त्यावेळेस आपलं शरीर पण साक्षात हे भौतिक शरीरामधून आध्यात्मिक दिव्य शरीरा परावर्तित होतं. जसं की सांगितलेलं आहे की इनिशिएशन ज्यावेळेस भक्त दीक्षा घेतात एका प्रामाणिक अशा गुरूंकडून, जे गुरु शिष्य परंपरेमध्ये भगवंतांपासून सुरू झालेल्या परंपरा व्यवस्थेमध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडून ज्यावेळेस आपण दीक्षा प्राप्त करतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की गुरूंच्या समोर भगवंतांच्या सेवेप्रती आपण जे वचन घेतो, भगवंतांचं नामस्मरण करण्याचं, त्यांच्यासाठी वेगवेगळे नियम पालन करण्याचं किंवा त्यांच्या सेवेमध्ये गुंतण्याचं, लागून राहण्याचं, त्या त्या वचनामुळे आणि त्या नियमांच्या पालनामुळे आपलं जे शरीर आहे ते भौतिक शरीरातून आध्यात्मिक शरीरामध्ये हळूहळू परावर्तित होतं. आणि उदाहरण दिलेलं आहे, ज्या प्रकारे एक लोहचुंबक असतं, मॅग्नेट, त्याला जर आपण खूप काळ एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला जर चिटकून ठेवलं आणि त्या खूप काळानंतर जर तो लोखंडाचा तुकडा काढला आणि दुसऱ्या छोट्या लोखंडाच्या तुकड्याजवळ नेलं तर काय होईल? तो लोखंडाचा तुकडा जो चुंबकाला खूप वेळ चिटकून राहिलेला आहे, तो दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला काय करेल? आकर्षित करेल. म्हणजे चुंबकीय जो फोर्स आहे, चुंबकीय जे गुणधर्म आहेत, ते त्या लोखंडाच्या तुकड्यामध्ये पण स्थापित होतील, जर तो खूप काळासाठी चुंबकाला चिटकून ठेवलेला आहे. आपण हे पाहिलंय आपल्या जीवनामध्ये? हरे कृष्ण. हो हो, पाहिलंय हो प्रभूजी. ना? पाहिलंय. त्याच प्रकारे इथे भागवत सांगतं आपल्याला की आपण जर आपला देह भगवंतांच्या भक्तीमध्ये अर्पण केला, संलग्न ठेवला, जोडून ठेवला भगवंतांच्या भक्तीमध्ये सफिशियंटली, पर्याप्त मात्रेमध्ये, तर आपला पण देह हा निश्चित या भौतिक देहातून आध्यात्मिक म्हणजे दिव्य देह आपल्याला प्राप्त होईल. आणि बऱ्याच साऱ्या भगवंतांच्या महान भक्तांची उदाहरणे इथे दिलेले आहेत. जसे की ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज यांनी याची देही, याची डोळी भगवंतांचे दर्शन घेतले. आणि लांब जायचं नको, तुकाराम महाराज देहूमध्ये, या भौतिक शरीरामध्ये तुकाराम महाराजांना नेण्यासाठी, ऑफकोर्स त्यांचं शरीर भौतिक म्हणणं पण अपराध आहे, चुकीचं आहे. कारण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्यामुळे ते शरीर पण दिव्य शरीर परावर्तित झालं. तर अशा ह्याच हाडामासांच्या पृथ्वीपासून बनलेल्या शरीरामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंतांच्या दिव्य रूपाचं दर्शन प्राप्त केलं. एवढंच नाही तर गरुडजी, जे भगवंत विष्णूंचं वाहन आहे, ते वैकुंठ धामामध्ये घेऊन जाण्यासाठी साक्षात तुकाराम महाराजांना घेऊन जाण्यासाठी आले. आणि तुकाराम बीज हा जो फेस्टिवल असतो देहूमध्ये, त्या दिवशी पण ते जे झाड आहे, मला वाटतं
वडाचं झाड आहे का? कोणी कन्फर्म करेल? तुकाराम बीजेच्या तिथं झाड कोणतं आहे? जिथून तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं? देहूमध्ये? मी पाहिलेलं आहे, पण मला एक्झॅक्टली लक्षात नाही वडाचं झाड आहे का कोणतं आहे. पण असं सांगितलं जातं, की त्या एक्झॅक्ट वेळेला ज्यावेळेस वैकुंठ गमन झालं ते झाड आज पण हालतं. तर सांगण्याचा हेतू हा आहे, की भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न राहिल्याने भगवंतांच्या भक्तांचा देह भौतिक देहातून आध्यात्मिक दिव्य देहामध्ये परावर्तित होतो. ज्या प्रकारे चुंबकाला जोडून ठेवल्यानंतर लोखंड पण चुंबकीय तत्व प्राप्त करतं, प्रभाव प्राप्त करतं. त्याच प्रकारे भगवंतांच्या भक्तीमुळे पण आपलं देह परिवर्तन होतं आणि ते नारद मुनींचं तसं झालेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी भौतिक देह सोडून दिव्य देह त्यांनी प्राप्त केलेला आहे. आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी एक प्रश्न होता की तुम्ही सांगितलं की नारद मुनींनी आपला देह जे भौतिक देह आहे ते सोडून त्याच्यानंतर त्यांनी दिव्य शरीर हे केलंय. तर प्रभूजी त्यांचा प्राण गेला का? हा, म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या वेळी असं सांगितलं की एकाच वेळी झालं. म्हणजे प्राण गेला म्हणजे त्यांना जे सामान्य व्यक्तीला मृत्यूसाठी जी तडफड किंवा जो त्रास भोगावा लागतो, नारद मुनींचा तसा बिलकुल झालेला नाहीये. एका क्षणासाठी त्यांनी भौतिक शरीराचा त्याग केला आणि त्याच क्षणी भगवंतांच्या कृपेने त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालं. माझ्याकडे तो फोटो नाहीये, पण मी एका प्रेझेंटेशन मध्ये खूप सुंदर फोटो पाहिला की कशा प्रकारे नारद मुनींनी देह त्याग केल्यानंतर त्यांचा भौतिक शरीर त्याग करून लगेच आध्यात्मिक शरीर त्यांना फ्रेश नवीन प्राप्त झालं. ओके. और प्रभूजी हे 5 वर्षाचे असतानाच झालं का त्यांच्या बाबतीत? हा, करेक्ट. त्यांच्यासाठी बाल्य अवस्थेमध्येच झालं. ते मोठे होऊन किंवा वृद्धावस्था वगैरे त्यांना पार करावी लागली नाही असं. कारण आपण मोस्ट ऑफ पाहतो की नारद मुनी असतात ते खूप म्हणजे हे दाखवलेत ना तरुण. तर करेक्ट. मला असं पण ते आपण जे फोटो पाहतो नारद मुनींचा तो त्यांच्या सध्याच्या दिव्य शरीरामधला फोटो आहे. म्हणजे इन जनरल जो पाहतो तो वीणा हातात असते ते. आणि या अध्यायामध्ये पुढे पण येईल की कशा प्रकारे ती वीणा नारद मुनींना प्राप्त झाली त्याचं पण वर्णन येईल. ओके. थँक्यू व्हेरी मच ठीक. प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. कल्पांत इदमादाय कल्पाय इदमादाय शयानेऽम्भस्युदन्वतः शयानि वास्यो भगवतः शीश ईशोरनुः प्राणम् प्राणं विविशेन्तरहं विभोः कल्पांत म्हणजे कल्प म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस. तर त्या कल्पाच्या शेवटी म्हणजे ज्या ब्रह्माजींच्या दिवसामध्ये ह्या पूर्ण घटना घडल्या की नारद मुनींचं भक्तिवेदांतांच्या संपर्कात येणं, त्यांच्याकडून भक्तीची प्रक्रिया शिकणं, त्याच्यानंतर आईच्या देहांतानंतर भक्ती पूर्णपणे समर्पितरित्या पार पाडून शेवटी भगवंतांचं दर्शन प्राप्त करणं आणि शेवटी हृदयाचं शुद्धीकरण होऊन दिव्य देह प्राप्त करणं. ह्या सर्व घटना ब्रह्माजींच्या ज्या दिवशी घडल्या त्या दिवसाच्या शेवटी म्हणजे ज्यावेळेस ब्रह्माजींच्या दिवसाच्या शेवटी पण प्रलय होतो, त्या कल्पाच्या शेवटी ज्यावेळेस भगवंतांच्या गर्भोदक्ष विष्णूंच्या शरीरामध्ये ह्या भौतिक जगतातले सर्व जीव आणि सर्व भौतिक जगत हे प्रलय होऊन महत्त्वाच्या रूपामध्ये भगवंतांच्या शरीरामध्ये एकत्रित होतात. त्याच वेळेस सर्व बाकीच्या सृजनानंद बरोबर म्हणजे प्राणी मात्रांबरोबर नारद मुनी पण त्यांच्या दिव्य देहामध्ये त्या भगवंतांच्या शरीरामध्ये सुप्त निद्रिस्त रूपामध्ये अवस्थेत राहिले. तर सांगण्याचा अर्थ पण साध्या जीवांमध्ये आणि नारद मुनींमध्ये एक फरक आहे. साधे जीव ज्यावेळेस ब्रह्माजींचा कल्प म्हणजे हा दिवस संपतो, प्रलय होतो आणि महत्त्व रूपामध्ये ज्यावेळेस आपण भगवंतांच्या गर्भोदक्ष विष्णूंच्या शरीरामध्ये वास करतो, त्यावेळेस सामान्य जीव जे आहेत
ते सुप्त अवस्थेत कशामुळे थांबतात? कारण त्यांची भौतिक इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत आणि त्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना नवीन देह प्राप्त करणं गरजेचं आहे. पण नारद मुनींचं तसं नाहीये. नारद मुनींच्या सर्व भौतिक इच्छा ह्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांनी भौतिक देह त्याग केलेला आहे आणि त्यांचा आध्यात्मिक देह त्यांना दिव्य देह प्राप्त झालेला आहे. आणि जो की आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये कळेल, की कशाप्रकारे दिव्य देह हा त्यांचा विशेष होता आणि त्या दिव्य देहाचा उपयोग त्यांना भक्तीच्या कार्यांमध्ये कशाप्रकारे होत आहे. कारण त्या दिव्य देहाला घेऊन त्यांना कुठे पण जाण्यासाठी मुभा आहे. कुठे जाण्यासाठी त्यांना विसाची गरज नाहीये. मग ते पृथ्वीलोक किंवा भुवरलोक किंवा स्वर्गलोक किंवा जनलोक, महरलोक, तपलोक किंवा सत्यलोक, ब्रह्मलोक असो किंवा पृथ्वीचे खालचे लोक असू अतल, सुतल, तलातल, वितल, पाताल, रसातल हे जे खालचे लोक असू ते कुठे पण जाण्यामध्ये नारद मुनींना काही अडचण नाहीये. किंवा ह्या ब्रह्मांडातच नाही, दुसऱ्या ब्रह्मांडात किंवा एवढंच नाही तर या भौतिक जगाच्या पलीकडे म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये, वैकुंठ लोकामध्ये किंवा गोलोक वृंदावनमध्ये जाण्यासाठी पण नारद मुनींना काही कन्स्ट्रेंट्स किंवा रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत. तर इथे सांगत आहेत, की ह्या कल्पाच्या शेवटी ज्यावेळेस प्रलय झाला, त्यावेळेस नारद मुनी हे भगवंतांच्या शरीरामध्ये हे निद्रिस्त अवस्थामध्ये राहिले आणि पुढचं ब्रह्माजींचा ज्यावेळेस दिवस सुरू होतो, त्यावेळेस या सृष्टीची रचना पूर्ण प्रकारे पुन्हा सुरू केली जाते आणि त्यावेळेस ब्रह्मदेव सर्व सृजनकारी तत्वांसह त्यांच्या म्हणजे भगवंत विष्णूंच्या शरीरात प्रवेश करू लागले, तेव्हा त्यांच्या श्वासासोबत समवेत मी पण त्यांच्या शरीरात प्रवेश केला. तर आपण पुढचा श्लोक वाचू. सहस्त्रयुग पर्यंते सहस्रयुग पर्यंते उत्थायेदं सिसृक्षतः युद्धायेनं सिद्धः मरीचि मिश्र ऋषयः मरीचि मिश्रायुषयः प्राणेभ्योऽहं च जज्ञिरे. प्राणेभ्योऽहं जज्ञिरे. हरे कृष्ण. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मी हरे वाचू कृष्ण. का? हा मग ओके. 4 अब्ज 30 कोटी आणि 100 वर्षानंतर जेव्हा भगवंताच्या इच्छेने ब्रह्मदेव पुन्हा सृष्टी निर्माण करण्यासाठी जागृत झाले, तेव्हा मिरीची, अंगिरा आणि अत्री इत्यादी ऋषी यांच्या शरीरातून उत्पन्न झाले आणि त्यांच्या सोबत मीही प्रकट झालो. तात्पर्य. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलेलं आहे, की ब्रह्माजींचा जो दिवस आहे आणि जो रात्र आहे, 12 तासांची त्यांची रात्र म्हणजे खूप मोठा काळ आहे पृथ्वीच्या कॅल्क्युलेशनने. तर ते कॅल्क्युलेशन पण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. नोटपॅड दिसत आहे माताजी? हो प्रभूजी, हो दिसत आहे. तर आपण बघतो की 4 युग आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. तर कलियुगाचा जो काळ दिलेला आहे भगवद्गीतेमध्ये तो आहे 4,32,000 वर्ष. ठीक आहे, पृथ्वीवरचे वर्ष. आणि द्वापार युगाचा काळ जो आहे तो या कलियुगाच्या काळाच्या हा दुप्पट आहे गुणिले 2. त्रेतायुगाचा जो काळ आहे तो या कलियुगाच्या वेळेच्या तिप्पट आहे आणि सत्ययुगाचा जो काळ आहे तो या कलियुगाच्या 4 पट आहे. तर ह्या 4 युगांचं ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्याला म्हटलं जातं दिव्य युग आणि याचा कालावधी असतो या कलियुगाच्या गुणिले 10. म्हणजे 4 + 3 + 2 + 1 टोटल 10 होतात. तर 4 युगांना मिळून एक दिव्य युग बनतं आणि त्या दिव्य युगाचा कालावधी हा 43,20,000 वर्ष एवढा असतो.
1000 दिव्य युग इक्वल टू 43,20,000 वर्ष गुणिले 1000 एवढे ब्रह्माजींचे 12 तास होतात. म्हणजे 12 तासांचा जो दिवस आहे ब्रह्माजींचा तो 43,20,000 वर्ष गुणिले 1000 म्हणजे 4.32 बिलियन 4.32 बिलियन इयर्स 4 अब्ज 30 कोटी वर्ष जे इथे सांगितलेले आहेत ते या कॅल्क्युलेशन मधून बनतात आणि ते भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर सांगण्याचा अर्थ असा की ब्रह्माजींचा जो काळ आहे जो आणि त्यांचे 12 तास पण 4 अब्ज 32 कोटी वर्षांच्या बरोबर आहेत. आता कन्फ्यूज होऊ नका, 30 कोटी का सांगितले 32 का नाही, कारण ते हे करून काय म्हणतात त्याला आपल्याला एकत्रित कंपाऊंडिंग करून एक हाय लेवलचा नंबर सांगितलेला आहे, पण डिटेल कॅल्क्युलेशन भगवद्गीतेमध्ये उपलब्ध आहे. तर ज्यावेळेस ब्रह्माजींचा पुढचा दिवस सुरू झाला त्यावेळेस सृष्टीची पूर्ण रचना सुरुवात झाली आणि जे सप्तर्षी आहेत वेगवेगळे जसे मरीची ऋषी आहेत, अंगिरा ऋषी आहेत, अत्री ऋषी आहेत, ते ब्रह्माजींच्या शरीरातून उत्पन्न झाले आणि त्यांच्यासोबत नारद मुनी पण प्रकट झाले. आणि आता प्रकट झाल्यानंतर नारद मुनींचं जे शरीर आहे ते दिव्य शरीर आहे. आणि आपण मागच्या वेळेस चर्चा केलेली की भगवंतांच्या कृपेने त्यांना ती स्मृती पूर्ण जशीची तशी ताजी राहिली की ब्रह्माजींच्या मागच्या दिवसामध्ये कल्पामध्ये कोणत्या घटना झालेल्या आणि मी भक्तीला कसं प्राप्त केलेलं आहे ते वर्णन या कल्पामध्ये ह्या दिवसामध्ये सध्याच्या नारद मुनी व्यासदेवांना सांगत आहेत, ज्या घटना आधीच्या कल्पामध्ये झालेल्या आहेत म्हणजे हजारो कोटी वर्षांच्या अगोदर झालेल्या आहेत त्या घटना नारद मुनींच्या मेमरीमध्ये स्मृतीमध्ये फिक्स्ड आहेत भगवंतांच्या कृपेने. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे जे बद्ध जीवात्मे आहेत ते पण भगवंतांच्या शरीरामध्ये महत्त्वामध्ये एकत्रित होऊन निद्रिस्त अवस्थेमध्ये राहतात, पण त्यांचं राहण्याचं कारण आहे की त्यांना पुन्हा या भौतिक जगतामध्ये भौतिक शरीर प्राप्त करणे हे अनिवार्य आहे. का? कारण त्यांच्या भौतिक इच्छा अपरिपूर्ण आहेत. पण नारद मुनींच्या केसमध्ये तसं नव्हतं, कारण नारद मुनींनी दिव्य शरीर प्राप्त केलेलं होतं. ज्यावेळेस पुन्हा सृष्टीची रचना झाली त्यावेळेस नारद मुनी प्रकट झाले त्यांच्या दिव्य शरीरात प्रकट झाले आणि नंतर कशा प्रकारे ते पूर्ण ब्रह्मांडामध्ये मुक्तपणे संचार करू शकले ते पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. कारण त्यांचं शरीर दिव्य असल्यामुळे त्यांना कुठेही जाण्यासाठी काही अडचण किंवा मर्यादा नव्हत्या. जसं की उदाहरणार्थ ह्या भौतिक जगतामध्ये आपण पाहतो की आपलं शरीर भारतीय आहे तर आपल्याकडे भारतीय पासपोर्ट प्राप्त होऊ शकतो आपल्याला आणि तो भारतीय पासपोर्ट घेऊन आपण काही निवडक देशांमध्येच तसं जाऊ शकतो. पण कुठल्याही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं समजा अमेरिकेमध्ये तर आपल्याला असंच येऊ देणार नाहीत जोपर्यंत आपल्याकडे व्हिसा नाहीये. त्याच प्रकारे जर बाकीच्या काही पॉवरफुल पासपोर्ट असतील उदाहरणार्थ अमेरिकेचा असो, सिंगापूरचा असो, जर्मनीचा असो, तर जवळपास 130, 40, 150 देशांमध्ये तुम्हाला व्हिसा विना का? कारण तुमच्याकडे पॉवरफुल पासपोर्ट आहे ज्याला की एंट्री आपल्याला प्राप्त होते. या भौतिक जगातला हा कन्सेप्ट आहे. त्याच प्रकारे आपण आध्यात्मिक जगतात पाहू शकतो की ज्यावेळेस आध्यात्मिक शरीर आपल्याला प्राप्त होतं केवळ वेगवेगळ्या देशांसाठीच नाही, जाण्यासाठी कुठेही आपल्याकडे व्हिसा प्राप्त आहे ज्यावेळेस आपल्याला दिव्य शरीर प्राप्त होतं आणि तो व्हिसा नारद मुनींकडे उपलब्ध आहे. ब्रह्मांडामध्ये प्रवेश करा किंवा भौतिक जगताच्या पलीकडे आध्यात्मिक जगतामध्ये पण जा, त्यांना तिथे जाण्यासाठी मुक्त संचारासाठी मुभा आहे. आपण पुढे जाऊ.
मला कृष्ण विचारायचं. हरे कृष्णा. यस प्रभूजी. एक तर यांचा जो दिवसाचा काळ इतक्या वर्षाचा आहे आणि त्यांचा निद्रेचा काळ तितकेच वर्ष आहे. मग पुन्हा त्या पुन्हा एकदा काळामध्ये विचारा प्रभूजी. ब्रह्मदेवाचा जो काळ आहे हा दिवसाचा, हा ते 4 हात सांगितला, 4 अब्ज काहीतरी 30 कोटी. हा त्यांचा विश्रांतीचा योग निद्रेत सुद्धा ते तितकेच वर्ष असतात. करेक्ट करेक्ट प्रभूजी, बरोबर आहे. तर ब्रह्माजींची जी एवढ्या वर्षामध्ये जगात सृष्टी नसते का? नसते प्रभूजी. त्यावेळेस तेवढं म्हणजे ब्रह्माजींचं ज्यावेळेस रात्र सुरू असते त्यावेळेस हे भौतिक जगतामध्ये सृष्टी नसते. पुन्हा ज्यावेळेस त्यांचा दिवस सुरू होईल त्यावेळेस नवीन सृष्टी निर्माण होईल. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? नाही प्रभूजी. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. अंतर्बहिश्च लोकांस्त्रीन् अंतर्बहिश्च लोकास्त्रीन् पर्यम्य स्कन्दित व्रतः पर्यम्यस्कन्दितवरतः अनुग्रहान् महाविष्णोर् अनुग्रहान् महाविष्णु अविघात गति क्वचित्. गती क्वचित. तर नारद मुनी इथे कृतज्ञता व्यक्त करत आहेत. अनुग्रहान. अनुग्रह कुणाचा? अनुग्रह म्हणजे कृपा. कुणाची कृपा? महाविष्णू, भगवंत विष्णूंची कृपा. तेव्हापासून सर्व शक्तिमान महाविष्णूंच्या अनुग्रहाने मी दिव्य जगात आणि भौतिक जगाच्या त्रिलोकीत म्हणजे जे उच्च स्तराचे जे ग्रह आहेत भौतिक जगतामध्ये, जसं की भूअरलोक, स्वर्गलोक, तपलोक, महरलोक, जनलोक, सत्यलोक, हे पृथ्वीच्या वरचे उच्च ग्रह आहेत. आणि पृथ्वीच्या खालचे आहेत जसे आताल, सुतल, तलातल, वितल, रसातल, पाताल, हे पृथ्वीच्या खालचे ग्रह आहेत. तर ह्या 3 प्रकारच्या ग्रहांमध्ये त्रिलोकामध्ये कुठेही नारद मुनी संचार करू शकतात. एवढंच नाही तर दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये पण जाऊ शकतात आणि भौतिक जगताचे परे जे आध्यात्मिक जगत आहे, वैकुंठ लोक आहेत, गोलोक वृंदावन आहेत, तिथे पण कोणत्याही निर्बंधाविना नारद मुनी संचार करू शकतात. का करू शकतात? कारण त्यांच्याकडे ही पात्रता आहे. कारण ते भगवंतांच्या अखंड भक्तीमध्ये स्थिर आहेत. अंतर बहिर च लोकांस्त्रीन् म्हणजे जे भगवंतांचे दिव्य लोक, अंतरंग शक्तीचे जे लोक आहेत किंवा बहिरंग शक्तीचे जे भौतिक जगत आहेत, त्या कुठल्याही ठिकाणी नारद मुनी जाण्यासाठी मुक्त आहेत. कोणतेही बंधन नाही आहेत. तर त्यांच्या भक्तीमुळे नारद मुनींना ही पूर्ण मुक्ततेची अवस्था प्राप्त झाली. देवदत्तामिमां वीणां देवदत्तामिहान् स्वर ब्रह्म विभूषितां ब्रह्म विभूषिताम् मूर्छयित्वा हरिकथाम् गायमानश्चराम्यहम्. गायमानश्चराम्यहम्. ही खूप सुंदर श्लोक आहे. कशा प्रकारे हे दिव्य शरीर प्राप्त झाल्यानंतर नारद मुनींना जे त्यांचे वेगवेगळे पॅराफर्नेलिया म्हणजे त्यांना त्यांच्या भक्तीमध्ये लागणारी जी साधनं आहेत ती पण कशी दिव्य साधनं त्यांना प्राप्त झाली. जसं वीणेबद्दल सांगितलंय, देवदत्ता मिमां वीणाम, ही साक्षात वीणा भगवंत श्रीकृष्णांनी त्यांना भेट रूपामध्ये प्रदान केली. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या दिव्य स्वरांनी अलंकृत अशा वीणेचा झंकार करीत मी हरिकथांचे, भगवत संदेशांचे गायन करीत सतत भ्रमण करीत असतो. नारद मुनी ते व्यासदेवांना सांगत आहेत की त्यांची जी वीणा आहे ती पण भगवंतांनीच त्यांना भेट दिलेली आहे आणि त्या वीणेचा उपयोग ते नेहमी कशासाठी करतात? भगवंतांचे गुणगान करण्यासाठी करतात.
मागच्या श्लोकामध्ये एक सांगायचं राहिलं की नारद मुनी 3 लोकांमध्ये तर जातात आणि जे विशेष मोठे जे असुरगण पण आहेत, ते पण नारद मुनींना मोठ्या आदराने आदर सत्कार करून त्यांना रिसीव्ह करतात आणि अशा असुरांचा पण उद्धार करण्यासाठी नारद मुनी मदत करतात. जसं आपण पाहतो, की हिरण्यकशिपूच्या पॅलेसमध्ये, महालामध्ये पण नारद मुनी जायचे. कंसाच्या महालामध्ये पण जायचे. इनफॅक्ट कंसाने ज्यावेळेस वसुदेव आणि देवकी यांच्यावर कृपा करून वसुदेवांनी आणलेलं जे बाळ होतं सुरुवातीचं, ते परत घेऊन जाण्यासाठी सांगितलं. नारद मुनी होते, जे की कंसाकडे आले आणि त्यांनी सांगितलं, की "हे कंसा, विष्णू जे येणार आहेत 8व्या पुत्राच्या रूपामध्ये देवकीच्या, त्याच्या अगोदर वेगवेगळे जे देवताज आहेत, ते वृष्णी कुळामध्ये म्हणजे वसुदेव यांच्या कुळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेत आहेत. त्याच्यामुळे तुला खरंच माहीत नाही, की आत्ता पहिलं झालेलं बाळपण कोणी देवता असू शकतं का नाही ते, जे की विष्णूकडून कार्य करतील." आणि त्यावेळेस कंसाने वसुदेवांना परत बोलवून घेतलं आणि ते जे बाळ सोडून दिलेलं होतं त्यांनी वसुदेव आणि देवकीचं, हे म्हणून की मला 8व्या मुलापासून धोका आहे. पहिल्या मुलाला तुम्ही घेऊन जा. एक-एक करून पुन्हा सगळे बाळ मारण्यासाठी सुरुवात केली कंसाने. तर आपल्याला असं वाटू शकतं, की अरे, नारद मुनींनी हे चुकीचं कार्य का केलं, की त्यांच्यामुळे त्यांच्या अशा सांगण्याने कंसाला ह्या बाळांचा नाहक अंत झाला. पण असं नाहीये. नारद मुनी हे शुद्ध भक्त आहेत आणि त्यांना भगवंतांच्या लीलेसाठी कोणती गोष्ट भगवंतांना लवकर आणण्यासाठी आवश्यक आहे, ते नारद मुनींना चांगलं माहिती आहे. तर 2 गोष्टी, 2 कारणं सांगितली जातात, नारद मुनींनी असं का केलं? एकतर भगवंतांचं अवतरण म्हणजे लवकर अवतार त्यांचा व्हावा, कंसाच्या दुष्टपणामुळे लवकर भगवंतांनी यावं, हे एक कारण. आणि दुसरं कारण, की देवकीचे जे आधी अ, बलरामांच्या आधी येणारे जे 6 बाळ होते, 6 मुलं होते, ते असं सांगितलेलं जातं, की ब्रह्माजींची 6 मुलं होते, ज्यांनी की वैष्णव अपराध झालेला त्यांच्याकडून. ब्रह्माजींचं ज्यावेळेस थोड्या काळाकरता अधःपतन झालं, त्यावेळेस हे मुलं हसले होते ब्रह्माजींवर आणि त्या वैष्णव अपराधामुळे त्यांना हे जन्म घेऊन पुन्हा मृत्यूस सामोरं जावं लागलं. तर दोन्ही गोष्टी नारद मुनींच्या ह्या सांगण्याने साध्य झाल्या. त्या 6 मुलांना पण त्यांचं जे मिळणारं कर्मफळ होतं ते मिळालं आणि भगवंतांचा अवतार पण लवकर अवतरित झाला कंसाच्या पापकृत्यांमुळे. तर अशा प्रकारे नारद मुनी सांगत आहेत, की भगवंतांनी दिलेली जी दिव्य वीणा आहे, ती घेऊन त्यांनी अलंकृत होऊन वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचं कथन करण्यामध्ये, कीर्तन करण्यामध्ये नारद मुनी सतत इकडे-तिकडे भ्रमण करीत असतात. पुढचा श्लोक अजून मे बी 1 श्लोक आपण घेऊ आणि नंतर इथे कन्क्लूड करू. प्रगायतः स्ववीर्याणि प्रगायता स्ववीर्याणि प्रगायतः स्ववीर्याणि प्रगायता स्ववीर्याणि प्रगायत है, प्रयागत नाही, प्रगायत. प्रगाय तीर्थपाद प्रियश्रवः तीर्थपाद प्रियश्रवः आहूत इव मे शीघ्रम् मे शीघ्रम् दर्शनं याति चेतसि दर्शनं याति चेतसि प्रगायतः स्ववीर्याणि. कशा प्रकारे ते इकडून तिकडे भ्रमण करत असतात? भगवंत कृष्णाचे जे चरित्र आहे, जे नाम आहे, जे गुण आहे, जे लीला आहेत, त्यांचं स्मरण आणि कीर्तन करत. कुणाचं स्मरण आणि कीर्तन करत? तीर्थपाद प्रिय श्रवः, भगवंतांचं. आणि भगवंतांना कोणतं संबोधन दिलेलं आहे ते? तीर्थपादः. म्हणजे भगवंतांचे पाय जिथे कुठे कोणत्याही लोकामध्ये, पृथ्वी लोक असो किंवा बाकीचे लोक असो, जिथे भगवंतांच्या लीला होतात आणि जिथे कोणते त्यांचे पाय टच करतात, स्पर्श करतात, ते ठिकाण ऑटोमॅटिकली तीर्थ होते. तर अशा तीर्थपाद ज्यांच्या केवळ पादस्पर्शाने भूमी पावन होते,
तीर्थ होते. अशा भगवंतांच्या चरित्राच्या कीर्तनामध्ये मग्न होऊन नारद मुनी हे इकडे तिकडे भ्रमण करीत आहेत. आहूत इव मे शीघ्रम. आणि असं की नारद मुनी ज्यावेळेस भगवंतांच्या नाम गुण लीला यांचं वर्णन करतात, यांचं गायन करतात, त्यावेळेस जसं काही भगवंतांना पर्सनली त्यांनी बोलवलं आहे, भगवंत लगेच येऊन त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी त्यांच्या हृदयामध्ये अतिशीघ्रम दर्शनम याति चेतसी. शीघ्रम म्हणजे लगेच भगवंत नारद मुनींच्या हृदयामध्ये येतात त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी, त्यांचं नाम रूप गुण लीला यांचं वर्णन भगवंतांच्या बद्दल ऐकण्यासाठी भगवंत लगेच हृदय सिंहासनावर आरूढ होतात. ज्यांचे महात्म्य आणि चरित्रे श्रवण करण्यासाठी सुखद आहेत असे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पवित्र चरित्रांचे कीर्तन करू लागताच तत्काळ बोलविल्याप्रमाणे माझ्या हृदयात प्रकट होतात. तर एक खूप सुंदर श्लोक आहे. भगवंत विष्णू सांगतात की नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदयेषु वा तत्र तिष्ठामि नारदा यत्र गायन्ति मद्भक्ता. की हे नारद मुनी, ना तर मी वैकुंठ लोकात राहतो, ना तर मी योगींच्या हृदयामध्ये वास करतो, पण अशा ठिकाणी मी निश्चित असतो ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नाम गुण रूप लीला यांचं वर्णन करण्यामध्ये, यांचं कीर्तन करण्यामध्ये मग्न असतात, त्या ठिकाणी मी निश्चित तिथे स्थापित अवतरित असतो. तर कारण नारद मुनी हे नेहमी भगवंतांचे कीर्तन करण्यामध्ये अशा प्रकारे गुंतलेले आहेत. नारद मुनींनी कीर्तन सुरू करताच भगवंत पण त्यांच्या हृदयामध्ये स्थिर होतात, त्यांच्या हृदयाच्या सिंहासनावर आरूढ होतात. तर अजून 5 श्लोक बाकी आहेत. हे 5 श्लोक आपण पुढच्या वेळेस कंटिन्यू करू आणि पुढचा अध्याय पण सुरू करूया. तर आजच्या आपल्या चर्चेमध्ये कुणाला काही प्रश्न आहे, काही जिज्ञासा आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. प्रभूजी, मला असं विचारायचं होतं की मनुष्याला जे मिळालेले दुःख किंवा कष्ट आहे तर ते त्याने भोगलेच पाहिजे, कारण ते त्याचे भौतिक जीवनाचे कल्मश दूर होतात, निरर्थक जे असतात ते दूर होतात, हो ना प्रभूजी? म्हणजे तो नेक्स्ट जे सुद्धा असेल ते त्याची भक्तीसाठी प्रगतीसाठी होऊ शकतो. हा, तर 2 गोष्टी आहेत ह्याच्या की भगवंतांच्या भक्तीमध्ये ज्यावेळेस आपण जोडल्या जातो, तर आपल्याला मिळणारे जे कर्मफळ आहेत, भगवंत ते एवढे मोठे कर्मफळ असतील तर एकदम छोटे म्हणजे सॅम्पल रूपामध्ये आपल्याला प्रदान करतात. भगवंतांची कृपा आहे ती भगवंतांच्या भक्तांवर. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला कधी काही कर्मफळ फेस करावं लागले, तर आपण असा नाही विचार करायला पाहिजे की अरे इतके पाप केले तर आता भोगावंच लागतील. ते तर भोगावं लागतील, पण आपण भगवंतांप्रती कृतज्ञ राहायला पाहिजे, की ॲक्चुअली मला मिळायला पाहिजे होतं एवढं मोठं, पण भगवंतांच्या कृपेने किती प्राप्त झालंय? एकदम छोटासा सॅम्पल प्राप्त झालंय. जसं एकदा एका मंदिरामध्ये प्रभुपाद असताना काही भक्त भगवंतांच्या सेवेसाठी व्हेजिटेबल कटिंग, भाज्या चिरत होते. आणि त्या भाज्या चिरत असताना एका भक्ताचं जे बोट आहे थोडंसं कापलं गेलं, चाकू व्यवस्थित न वापरल्यामुळे आणि त्याच्यातून थोडं रक्त येऊ लागलं. तर नंतर त्या भक्ताने हात वगैरे धुतला आणि प्रभुपादांना नंतर विचारलं, की "प्रभुपाद, मी तर भगवंतांच्या सेवेमध्ये काम करत होतो. भगवंतांची सेवा करत असताना कसं काय माझं बोट कापलं गेलं?" तर प्रभुपादांनी त्यांना खूप सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, की "ॲक्चुअली तुमचं बोट कापलं जाणार नव्हतं. तुमचं जर कर्मफळ पाहायला गेलं तर तुमचा गळा कापला जाणार होता. पण कारण तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या गेला आहात, भगवंतांनी तुम्हाला सॅम्पल छोटीशी कर्मफळ दिलंय, की जिथं गळा जाणार होता तिथं छोटंसं बोट कापलं गेलंय. होऊन जाईल 1-2 दिवसामध्ये व्यवस्थित ते. ते काही राहणार नाही समजा." तर सांगण्याचा अर्थ असा, की भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण जोडल्या झाल्यानंतर अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. भगवंतांचं प्रॉमिस आहे, आपल्याला वचन आहे भगवद्गीतेत, की मी तुम्हाला सर्व पापकर्मांच्या कर्मफळांपासून वाचवेल. तुम्ही कृपया घाबरू नका. याचा अर्थ असा नाही की अजून आपण कर्मफळ वाढवा, पण जे आहे
भक्तीच्या घेण्याच्या अगोदर भगवंत त्याची काळजी घेतील माताजी. ठीक आहे. येस प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, 2 दिवसांमध्ये म्हणजे सोमवारी मंडे कार्तिक महिना संपत आहे. तर आपण आता पण कार्तिक महिना सुरू असताना नंतर पण आपल्या भक्तीमध्ये असंच उत्साहाने, प्रेरणेने लागून राहा आणि कार्तिक महिना 2 दिवस जे राहिलेले आहेत त्याचा पण भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न करा. भगवंतांचं नामस्मरण करून, भगवद्गीता वाचून, श्रीमद भागवतम वाचून. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. मंगळवारी आपला क्लास होईल आता. हा प्रभूजी, मी आता मध्ये फक्त जगन्नाथपुरीला गेल्यामुळे थोडा गॅप पडला, पण आपण आता रिझ्यूम करू मंगळवार आणि शनिवार. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.